या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच माझा मनपूर्वक प्रणाम। आजचा विषय हे जीवन सुंदर आहे असा विषय आहे। त्यामुळे सुरुवातीला काही गोष्टींची स्पष्टता मी इथे करू इच्छितो। पहिली गोष्ट म्हणजे आज मी जे काही इथे या ठिकाणी बोलणार आहे त्यातला काही भाग पूर्वीच्या जी काही 25-30 भाषणं आजपर्यंत मी इथे करू शकतो त्या भाषणांमध्ये बोलला गेलेला असू शकतो, कारण अनेक वेळा त्याच गोष्टी जीवनाच्या संदर्भामध्ये फक्त मुखवटे बदलून पुढे येत असतात। तसं या भाषणातल्या काही आशयाचं पण होऊ शकतं। दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे माझं जेवढं वय आहे त्याच्या दुप्पट ज्यांचं वय आहे अशी काही माणसं या व्याख्यानमालांमध्ये येत असतात, व्याख्यानांना उपस्थित राहत असतात। त्यामुळे कोणाला काही शिकवण्यासाठी, उपदेश करण्यासाठी, सांगण्यासाठी मी इथे आलेलो नाही। जीवनाविषयी मला जो काही अनुभव या 30-35 वर्षांमध्ये आला, जो काही मी अनुभवू शकलो आणि जो काही मी ग्रहण करू शकलो, तो सारभूत पद्धतीने माझ्या परीनं सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। त्यामुळे कोणाला उपदेश करणं वा शिकवणं असा यामागचा अजिबात उद्देश नाही, हे देखील या ठिकाणी मी नम्रपणे स्पष्ट करू इच्छितो। आजचा विषय जीवन सुंदर आहे असा विषय आहे। त्याप्रमाणे एखाद्या माशाला जर विचारलं तर तुला पाण्याविषयी काय वाटतं, तर तो मासा सांगू शकणार नाही। तो म्हणेल मी पाण्याशिवाय काही सांगू शकत, पाण्याविषयी काही सांगू शकणार नाही, पण मी एवढं सांगू शकेल की जर पाण्यातनं तुम्ही मला बाहेर काढून टाकलं तर माझा मृत्यू हा अटळ आहे। तसं माणसाचं आहे। आपण सारेजण बऱ्याच वर्षांपासून जीवन जगत आहोत। अनेक आपल्या पूर्वसुरींनी पण उत्तम जीवन जगलं, त्यानंतर पुढची जी माणसं येणार आहेत ती देखील त्या परीचं जीवन जगतील। परंतु आपल्याला जर कोणी विचारलं की जीवन म्हणजे काय, तर कदाचित आपल्याला फारसं त्याबद्दल सांगता येणार नाही। आपण ते जगत असतो, आपण ते अनुभवत असतो, रोज आपल्या वाट्याला ते थोडं येत असतं। मात्र तरीसुद्धा त्याबद्दल बोलायचं काय हा आपल्याला प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही। मला नेहमी असं वाटतं की आपलं आयुष्य चांगलं किंवा वाईट असं नसतं, तर आपला जीवन जगण्याचा जो दृष्टिकोन असतो तो कधी कधी चुकलेला असतो असं मला वाटतं। शाळेमध्ये असताना विद्यार्थ्यांना सारे कोण शिकवले जातात, चौकोन शिकवले जातात, त्रिकोण शिकवले जातात, अष्टकोन शिकवले जातात, वगैरे वगैरे। परंतु उत्तम जीवन जगण्याचा दृष्टिकोन नावाचा जो महत्त्वाचा कोन आहे तो फारच कमी प्रमाणात शिकवला जातो। आणि त्यामुळे जीवन जगताना बऱ्याच अडचणी ज्या येतात त्याला सामना करण्यासाठी जे आत्मिक बळ आवश्यक असतं ते कदाचित काही जणांमध्ये नसतं असं मला वाटतं। आणि हे आयुष्याचं जे काही आयुष्य चुकतं असं नाही, तर आयुष्याचं गणित चुकतं असं मला वाटतं। त्यामुळे कशाची बेरीज करायची, कशाची वजाबाकी करायची, कशाचा गुणाकार करायचा, कशाचा भागाकार करायचा, कुणाला त्या वर्तुळामध्ये घ्यायचं, कुणाला वर्तुळाच्या बाहेर ठेवायचं, कुणाला कंसामध्ये घ्यायचं, कुणाला कंसाच्या बाहेर ठेवायचं, हे अनेक जणांना समजत नाही, समजलं तरी उमजत नाही, कधी कधी कळत नाही, कळलं तरी आकळत नाही, अशी अवस्था होते। त्यामुळे जीवनाचा जो दृष्टिकोन आहे तो फार महत्त्वाचा आहे मला असं वाटतं। जीवन हा विषय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, अत्यंत खोल, गहन, गंभीर आणि गंभीर असा विषय। आणि कुणाला जर विचारलं तर जीवन कसं आहे, तर कोणी सांगेल जीवन हे खूप आनंदी जीवन आहे, कुणाला विचारलं तर ते सांगेल की दुःख म्हणजे जीवन आहे, कुणाला विचारलं तर ती व्यक्ती सांगेल सुख म्हणजे जीवन, कुणाला विचारलं तर ती व्यक्ती सांगेल कष्ट म्हणजे जीवन आहे। मागे आपण त्या कथेचा या ठिकाणी उल्लेख केला होता, हत्ती आणि 4 आंधळे। 4 आंधळे असतात आणि ते हत्तीला स्पर्श करतात, तर एक जण कानाला स्पर्श करतो आणि त्याला विचारतं कोणीतरी की हत्ती कसा आहे, त्यावेळेस तो म्हणतो की सूप जशी असते, आपण कचरा ज्या सूप मध्ये टाकतो त्या पद्धतीचा हत्ती आहे। कुणाला विचारलं जातं की बाबा हत्ती कसा आहे, तो नेमका सोंडेला स्पर्श करतो आणि तो म्हणतो की हत्ती हा एखाद्या खांबासारखा असला पाहिजे, कारण सोंड ही एखाद्या खांबाच्या आकारासारखी असू शकते। कुणाला विचारलं गेलं की नेमका हत्ती कसा होता, तर तो असं म्हणेल की बाबा मी हत्तीच्या शेपटाला हात लावला, त्यामुळे मला असं वाटतं की हत्ती हा शेपटाचा जो खालचा भाग असतो तो केरसुणीसारखा असू शकतो, त्यामुळे तो केरसुणीसारखा आहे। त्यामुळे हत्ती एकच आहे, त्याची रूपं अनेक आहेत।
मला जीवनाबद्दलही नेमकं तसंच वाटतं. कोणीतरी असं म्हटलंय की जीवन हे एक सुंदर आईस्क्रीम आहे. ते वितळण्यापूर्वीच तुम्ही त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. वितळल्यानंतर जर त्याचा आस्वाद घेणं सुरू केलं तर तुमच्या हाती पाण्याशिवाय, गोड पाण्याशिवाय काहीही लागणार नाही. पुन्हा एकाला विचारलं जीवन म्हणजे काय, तर तो व्यक्ती म्हणाला की जीवन म्हणजे एक पुस्तक आहे, ज्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ म्हणजे जन्म आणि मृत्यू आहे, आणि मधली पानं आपल्याला आपल्या हाताने लिहायची आहेत. त्याला आपण जीवन म्हणतो. विश्राम बेडेकरांना जीवन म्हणजे विचारलं काय, तर त्यांनी असं सांगितलं की जीवन म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांची बेरीज आणि वजाबाकी. आपल्या आयुष्यात अनेक माणसं येत जातात, कालांतराने आपण काही माणसांना कमी करत जातो. ज्यांना कमी करतो त्यांना कायमचं कमी करतो, आणि त्यानंतर परत नवी माणसं येतात. त्याला आपण जीवन म्हणायला हरकत नाही. गुलजार जीवनाबद्दल असं म्हणाले, गुलजार नावाचे कवी, शायर, गीतकार, ते असं म्हणाले की जिंदगी छोटी या बडी नाही होती, हम जीना देरी से शुरू कर देते. तर बऱ्याच लोकांना जन्म मिळतो, त्यांचा श्वास सुरू झालेला असतो, मात्र त्यांचं जगणं सुरू झालेलं नसतं. श्वास हा निसर्गाने, परमेश्वराने, नियतीने दिलेला एक भाग. तो आपल्या वाट्याला आहे म्हणून जीवन हे जरी खरं असलं तरी श्वास आहे म्हणून तो घेत राहणं आणि जीवन आहे म्हणून ते जगत राहणं याच्यात बराचसा फरक. अनेक माणसं श्वास हा मरेपर्यंत घेत राहतात, त्यांचा जन्म होतो, मृत्यू होतो, मध्ये विशेष असं काही घडत नाही. परंतु काही माणसं आयुष्यामध्ये खूप विशेष असं काहीतरी करतात आणि त्यांच्या जीवनाला जगणं हे रूप प्राप्त होतं. म्हणून फक्त श्वास घेणं म्हणजे जीवन नाही, तर जगणं म्हणजे जीवन आहे, असं एखाद्या कवीने सांगितलेलं आहे. एक पुढं कवी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणतो, जिंदगी प्यार का गीत है, हम सबको गाना पडेगा, जिंदगी गम का सागर है, वगैरे वगैरे वगैरे. जीवनाबद्दल असं बरंच काही कोणी सांगितलेलं. आणि यातला शेवटचा भाग असा की एकाने जीवनाबद्दल फार सुंदर सांगितलं. त्याने असं सांगितलं की खुशियाँ और गम सहती है, फिर भी वो चुप रहती है, अब तक किसी ने न जाना जिंदगी क्या कहती. की सुख आणि दुःख सतत येत राहतं तरी पण ते शांत असतं, आणि आजपर्यंत कुणालाच नेमकं समजलेलं नाही की जीवन म्हणजे काय, जीवनाला काय म्हणायचं. म्हणून जीवन हे तुम्ही जर अगदी पावसाचे थेंब हातामध्ये घेतले तर खूपसे थेंब खाली पडतात आणि थोडेसे थेंब हातामध्ये राहतात. तर ते जे थोडेसे थेंब हातामध्ये राहतात म्हणजे थोडंफार शिल्लक राहतं, तेवढं जीवनाबद्दल सांगण्यासारखं असू शकतं. खूप काही निघून गेलेलं असतं, त्यामुळे खूप काही आपल्याला बोलता येत नाही. मागे कधीतरी मी सांगितलं होतं की सगळ्यात महत्त्वाचा भाग जीवन जगत असताना तो म्हणजे, आपण कधीतरी मागे या विषयावर बोललो की आपण सतत भूताची, भविष्याची चिंता करत राहतो आणि भूतकाळाबद्दलचा एक शोक आपल्या मनामध्ये सातत्याने असतो. आपल्याला जे जेव्हा करायला पाहिजे ते आपण अनेक वेळा करत नसतो, आणि मग वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला ते करायला हवं होतं असं वाटत असतं, आणि मग आपल्या हातात पश्चात्तापाशिवाय काही उरत नाही. म्हणून बरीचशी माणसं त्यांच्या जीवनामध्ये भूतकाळाबद्दलचा असणारा पश्चात्ताप घेऊन जगत असतात किंवा भविष्याबद्दलची चिंता घेऊन जगत असतात. माझं कसं होईल, माझ्या पोराबाळांचं कसं होईल, वगैरे वगैरे वगैरे. किंवा भूतकाळातली त्यांना खूप चिंता असते, किंवा मी असं करायला हवं होतं, मी असं वागायला हवं होतं, त्यावेळेस मी कोल्हापुरात राहत होतो, माझे आईवडील मला पाठवायला तयार होते, मी पुण्यात जायला हवं होतं, कदाचित आज जेवढा पैसा कमवला, आज जेवढी संपत्ती कमावली त्यापेक्षा कधीतरी काहीतरी चांगलं होऊ शकलं असतं, किंवा चार आणखी माणसं जोडली गेली असती. मी घर कोंबड्यासारखा त्या घरातच राहिलो, तिथेच जन्म घेतला आणि कायम तिथेच माझं आयुष्य जगलो, असं अनेकांना शोक वाटत असतो. परंतु हा शोक, हा भूत आणि भविष्याचा शोक करणं यापेक्षा जे अनेक तत्वचिंतकांनी, अनेक बुद्धिमान माणसांनी जो मंत्र जीवन जगण्याचा दिलाय, तो जीवन जगण्याचा मंत्र म्हणजे केवळ आणि केवळ वर्तमानामध्ये जगणं, असं त्यांचं म्हणणं आहे. मागे मी एका कवितेचा उल्लेख केला होता ओशोंच्या. त्या कवितेचा साधारण भावार्थ असा आहे की एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्या माणसाकडे दुसरा माणूस जाईल आणि त्या माणसाला तो म्हणेल की बाबा मला तुला सॉरी म्हणायचं होतं पण मी म्हणू शकलो नाही, त्यापेक्षा आताच जा आणि सॉरी त्याला म्हणून टाक. एखादा माणूस त्याच्याकडे जाईल आणि म्हणेल की बाबा मला तुझ्याबद्दल चार गोष्टी चांगल्या बोलायच्या होत्या परंतु तू तर आता जिवंत नाही, त्यापेक्षा आताच तिथे जा आणि त्याच्याशी बोलून टाक. कारण कोणाचाच भरोसा कशा पद्धतीने नाही. जीवन आपल्याला हातामध्ये आपल्याकडे येतं परंतु ते आपल्यापासून कधी निसटून निघून जाणार हे कुणालाच माहीत नाही. म्हणून ओशोसारखा तत्वज्ञ जीवन हे नेहमी वर्तमानामध्ये जगण्यासाठीच असतं, ते भूतकाळामध्ये किंवा भविष्यामध्ये नसतं. या पलीकडे जाऊन तो असं म्हणतो की भूतकाळ किंवा भविष्यकाळ हा नसतोच, असतो तो केवळ आणि केवळ वर्तमान काळ. म्हणून त्याचं उदाहरण देताना ते असं म्हणतात की तुम्ही जर कांदा असेल, कांदा हातामध्ये घ्या कधीतरी
आणि सहज सोलून बघा. आता तर काय चाकू आहे, विळीने काही जण ते कापणं चिरणं वगैरे होतं, मिक्सर ग्राइंडर आहे, फूड प्रोसेसर आहे, हे सगळं ठीक आहे. पण कधीतरी कांदा कापून बघा. न कापता एक 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 कांद्याचं जे साल असतं ते काढून बघा. आणि मग आपल्याला कळेल की एक 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 साल काढेपर्यंत आपल्याला त्यात भरपूर कांदा आहे असं वाटतं, परंतु तो सगळं झाल्यानंतर लक्षात येतं की यामध्ये काहीच नव्हतं, फक्त कांद्याच्या या पाकळ्या होत्या. तसं आहे काळाबद्दल. तो असं म्हणतो की काळ नावाची गोष्ट ही कशी अस्तित्वात नाही आणि फक्त वर्तमान काळच अस्तित्वात आहे. पण तुम्ही जर एक 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 उघडून बघितलं तर तुम्हाला शेवटी त्यामध्ये काहीच नाही असं लक्षात येईल. म्हणून भूतकाळ किंवा भविष्यकाळ याच्या सतत विचार आणि चिंतेपेक्षा जी माणसं वर्तमान काळामध्ये जगतात ती माणसं खूप सुखी जगू शकतात, असा एक महत्त्वाचा विचार आहे. ऑस्कर वाईल्ड नावाचा एक इंग्रजी साहित्यिक होता. इंग्लंडमध्ये तो साधारण 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे 1870, 80, 90 त्या आजपासून साधारण 100-150 वर्षापूर्वी तो त्या ठिकाणी अस्तित्वात होता आणि त्यांनी भरपूर साहित्य लिहून ठेवलं. त्याने एका ठिकाणी असं लिहिलंय की माणसं ज्या चुका करतात त्या चुकांना माणसं अनुभव असं नाव देतात आणि माणसं त्या अनुभवाच्या आधारे जगत राहतात. तर त्याने एक सुंदर अशी कथा सांगितली. तो असं म्हणतो, त्या कथेमध्ये त्याने असं सांगितलं की एक म्हातारी होती आणि ती म्हातारी तिने असं एकदा ठरवलं की आपल्याला एकदा आता गाव जेवण घालायचं आहे. कारण आपण साधारण 80 वर्षाचे आहोत, आपण उद्या जिवंत असू किंवा नसू आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपण गावकऱ्यांना बोलावू, गावकऱ्यांचे आभार मानू की तुमच्यामुळे मला इतकं चांगलं जीवन लाभलं, तुम्ही होतात माझ्यासोबत म्हणून मी जगू शकले. आणि मग तिने सगळी व्यवस्था केली. तिने जेवणाची व्यवस्था केली, लोक येतील म्हणून त्यांच्यासाठी गिफ्ट्स वगैरे तिने आणले. त्यानंतर तिने काही छोटे आभारपत्र छापले होते, ते सगळं 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 तिने छानपैकी केलं. घर वगैरे सजवून ठेवलं. सगळं केल्यानंतर मात्र कार्यक्रमाला कुणी आलंच नाही. आणि मग ती विचार करत होती नेमकं असं का झालं. तेव्हा तिला लक्षात आलं की आपण सगळं केलं परंतु कार्यक्रमाच्या पत्रिकाच पाठवायच्या विसरलो. त्या कार्यक्रमाच्या पत्रिका पाठवायच्या विसरला असल्यामुळे आपल्या कार्यक्रमाला कोणीच नाही आलं. तसं ते आहे, आपण जीवनामध्ये सगळं करतो परंतु जगणं नावाची गोष्ट नेमकी आपल्याकडनं राहून जाते. म्हणजे आपण पैशांच्या मागे भरपूर धावाधाव करतो, आपण यश मिळावं म्हणून प्रयत्न करतो, परंतु या सगळ्या घटामटीत जीवन नावाची जी गोष्ट आहे, जगणं नावाची गोष्ट, जी आपण शांतपणे बसून असं एखाद्या तुम्ही आकाशाकडे शांतपणे बसून बघितलं तर तुम्हाला खूप सुंदर तारे दिसतील, तारकांचे पुंज दिसतील आणि लक्षात येईल की अरे आपलं लक्षच गेलं नाही. इतक्या वर्षांपासून आपण दररोज आपल्या गॅलरीमध्ये येतो किंवा दररोज आपण वर जातो, पायऱ्या चढून गच्चीवर जातो, आपण बघत असतो परंतु आपण फक्त बघतो, आपलं लक्षच नसतं. तसं जीवनाचं आहे. आपण बऱ्याच गोष्टी करत असतो परंतु जीवन नावाची गोष्ट ही अशी वेगळेपणानं आपण जगलेलो आहोत का, हा भाग खूप कमी लोकांच्या जीवनामध्ये येतो. त्यामुळे फक्त आज काय आहे, आज काय होऊ शकतं याबद्दल विचार करणं आणि त्यावर मार्ग काढत राहणं, असा जीवन जगण्याचा एक सुखी मूलमंत्र असू शकतो, असा बऱ्याच जणांचा अनुभव. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक माणसं किंवा आपणाचंही असं अनेकदा होत असेल की आपलं होतं असं की आपण जीवनामध्ये एखाद्या गोष्टींकडे, म्हणजे अनेक वेळा अनेक गोष्टींकडे, एखाद्याच नाही, नकारात्मक पद्धतीने बघत असतो. आपण ती जी सकारात्मकता आहे ती फार कमी प्रमाणात जीवनामध्ये आणत असतो. युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला की दोघांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे, त्यावेळेस दुर्योधनाला विचारलं की बाबा तुला हे जे सगळे पांडव आणि कौरव आहेत आणि ही सगळी सेना आहे त्याबद्दल काय वाटतं. त्यावेळेस तो कृष्ण म्हणतो की तो मला असं म्हणाला की मला यातलं कुणीच चांगलं आहे असं वाटत नाही. आणि मग युधिष्ठिराला तोच प्रश्न विचारला किंवा तुला काय वाटतं. त्यावेळेस तो श्रीकृष्णाला म्हणाला, श्रीकृष्ण सांगतात की मला यातलं कुणीच वाईट आहे असं अजिबात वाटत नाही. मला 100-101 कौरव सुद्धा चांगलेच वाटतात. ते माझे शत्रू आज असले, माझ्या विरोधात असले तरी त्यांचं सैन्यही मला चांगलंच वाटतं आणि माझे भाऊ तर माझं त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे, ते मला चांगलेच वाटतं. त्यामुळे मला वाईट कुणीही वाटत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण भगवान गीतेमध्ये जे सांगतात, जे अर्जुनाला पुढे ते 18 दिवसांमध्ये सांगतात, त्यामध्ये त्यांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही ज्या गोष्टीकडे जसं बघाल त्या पद्धतीने तुम्हाला ती गोष्ट दिसेल. मागे आपण हा विषय बोललो होतो की चित्ते प्रसन्नम भुवनम प्रसन्नम, चित्ते विषण्णम भुवनम विषण्ण. तुझं चित्त प्रसन्न असेल तर तुला सगळं जग प्रसन्न दिसेल
तुझं चित्त विषण्ण म्हणजे दुःखी असेल तर तुला सगळं जग दुःखी दिसेल. एखाद्या माणसाला जर त्याच्या डोळ्याला चष्मा पिवळ्या रंगाचा असेल तर त्याला सगळं जग जसं पिवळं दिसेल. आणि एखाद्या काळ्या चष्मा असलेल्या माणसाला सगळं जग काळं दिसेल. अगदी तसंच ते आहे. आणि म्हणून कुठल्याही पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे बघताना आपण किती सकारात्मक पद्धतीने बघू शकतो यावर आपल्या जीवनातलं सुख अवलंबून. म्हणजे असं की एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला दिल्यानंतर त्या व्यक्तीला ती गोष्ट चांगली वाटेल आणि दुसऱ्या व्यक्तीला ती गोष्ट चांगली वाटणार नाही. कदाचित ती गोष्ट तीच आहे, परंतु तुमचा आमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आपलं जीवन उत्तम आहे की आपलं जीवन उत्तम नाही हे घडवण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. आणि मागे मी हे उदाहरण दिलं होतं गौतम बुद्धांचं, की बुद्ध असं नेहमी म्हणत असत एखादी गोष्ट घडल्यानंतर की त्यांच्याकडे एक शिष्य आला आणि तो शिष्य बुद्धांना म्हणाला की मला एका व्यक्तीने खूप त्रास दिला. बुद्ध म्हणाले, अच्छा तुला त्रास दिला, तुला त्याने शिव्या तर नाही ना दिला? तो म्हणाला, मला शिव्या पण त्याने दिली. मग बुद्ध म्हणाले की ठीक आहे तुला शिव्या दिल्या पण तुला त्याने मारहाण तर नाही केली? तो म्हणाला, मला त्याने मारहाण पण केली. ठीक आहे. बुद्ध म्हणाले, ठीक आहे तुला मारहाण केली पण तुला त्याने जबरदस्त मारहाण तर नाही ना केली? तो शिष्य म्हणाला, नाही मला त्याने खूप मारहाण केली. बुद्ध म्हणाले, हरकत नाही पण तुला त्याने मारून तर नाही ना टाकलं? असं तू जीवनाकडे बघ की जी गोष्ट एखादी घडली त्यापेक्षा काहीतरी वाईट घडू शकलं असतं, परंतु काहीतरी चांगलं घडलं, त्यापेक्षा बरं घडलं, असा विचार जर आपण केला तर कदाचित सुख आपल्याला मिळू शकेल. कारण सुख हे असतं किंवा नसतं यापेक्षा तुम्ही सुखाबद्दल काय विचार करता, ते किती मानता, त्यावर किती विश्वास ठेवता, हा विश्वास आहे, हा भाग आहे. एखाद्याचं सुख, एखादं गुलाबाचं फुल दिल्यानंतरही त्या व्यक्तीला सुख दिसेल. दुसरी व्यक्ती म्हणेल, याला भरपूर पाकळ्या आहेत, याचा गंध पण छान आहे, परंतु याला बरेच काटे आहेत. आणि हे जे हिरव्या रंगाचं याचं देठ आहे ते देठ काही चांगलं नाही, बाकी गुलाबाचं फुल चांगलं आहे. तुम्ही हे नक्की अनुभवलं असेल. अगं शशिकला, जेवण अत्यंत उत्तम केलं, तुझ्यासारखं जेवण कोणी करेल का? कोणीही करणार नाही. फक्त थोडंसं मीठ आणि गुलाबजाममध्ये साखर चांगली टाकली असती तर जेवण खूप सुंदर झालं असतं. असं कुचकं बोलणारी अनेक माणसं आपल्याकडे असतात. मोकळेपणाने समोरच्याचं महत्त्व मान्य करायचं, मनमोकळेपणानं त्याचं कौतुक करायचं, त्याला त्याचं श्रेय द्यायचं, हे फार कुणाला जमत नाही. तुम्ही आता निवडणुकांचं हे सगळं चाललंय, 2 फेजेस झालेले आहेत. आपल्या नशिबाने आपलं हे 13 तारखेला आलेलं आहे आणि आपण सगळे मतदान करणार आहोत. आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक तर करणारच आहात, आम्हाला पूर्ण विश्वास आहे. कारण तुम्ही अनेक वर्ष गेली करत आहात, आपण सगळे परिपक्व असतो, आपण ते करतोच. परंतु देशामध्ये जर एखादा माणूस काहीतरी चांगलं करत असेल, ठीक आहे, तो माणूस परफेक्शनिस्ट नसेल, 10 वर्षांपासून ती व्यक्ती जर काही चांगलं करत असेल तर त्या चांगल्याचं कौतुक करण्याऐवजी त्याच्या नावानं तोंड वाकडं करायचं किंवा त्याच्या नावानं सतत नावं ठेवत राहायची, हे जेव्हा होतं तेव्हा त्या माणसाचं फारसं काही बिघडत नाही. उलट देशवासियांना त्या माणसाबद्दल अधिक सहानुभूती वाटायला लागते की अरे हा माणूस इतकं चांगलं करतोय, परंतु काही लोक त्याबद्दल नावं ठेवत असतात. त्या माणसाला विशेष फरक पडत नाही. तो माणूस अनेकांना उत्तरही देत नाही, त्याचं काम चाललेलं असतं. जेव्हा पहिल्या गोष्टीवर टीका होते तेव्हा तो माणूस चौथी गोष्ट करण्यामध्ये मग्न असतो आणि बाकीची माणसं त्या गोष्टींवर टीका करण्यात तो माणूस पुढे निघून जातो. असं जरी होत असलं तरी पण आपल्याला चांगलं बघायचंच नाही हे आपण एकदा ठरवलं तर मग आपल्याला सगळं तसं दिसू शकतं. परंतु चांगलं बघायचं जर ठरवलं तर आपल्याला, आता कोविडचा विषय बघा, 2020 साली कोविड आला आणि कोविड आल्यानंतर कदाचित मला विश्वास आहे की आपल्या प्रत्येकाच्या पाहण्यातली एखादी नातेवाईक असेल, एखादा मित्र असेल, एखादी कुटुंबीय असेल किंवा ओळखीचा असेल, शेजारी पाजारी असेल, कुणाला कोविड झाला किंवा त्याची अवस्था वाईट झाली होती किंवा एखादी व्यक्ती गेली, असं प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काही घडलेलं असणारच आहे, असं घडलेलंच आहे. परंतु परमेश्वराचे आपण या बाबतीत आभार मानले पाहिजे की आपल्या कुणाला कोविड झाला नाही. झाला असला तरी सुद्धा फारशा एका खूप मोठ्या तीव्रतेचा तो कोविड झाला नाही. झाला असला तरी आपण त्याच्यात वाचून आज सही सलामत या ठिकाणी उपस्थित आहोत. अनेक लोक त्यामध्ये गेले, त्यामध्ये भरपूर लोकांचा मृत्यू झाला, परंतु आपण या ठिकाणी आहोत. आणि मग कुणीतरी सांगितलंय असं की जीवन हेच तुम्हाला मिळालेलं एक खूप मोठी भेट आहे. त्या जीवनामध्ये तुम्हाला अजून काय मौल्यवान भेट मिळते हे फारसं महत्त्वाचं नाही. परमेश्वरानं दिलेली सगळ्यात मोठी भेट म्हणजे जीवन आहे, की तुम्ही तुमच्या हातापायांवर चालू शकता, तुम्ही डोळ्यांनी बघू शकता, कानांनी ऐकू शकता, तुम्ही सद्यस्थितीमध्ये तुमची मानसिक शारीरिक स्थिती उत्तम आहे, आर्थिक स्थिती बरी आहे,
हेच जीवन जगण्याचं सगळ्यात महत्त्वाचं प्रयोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेरणास्थान आहे. याच्यानंतर आणखी काही मिळावं हा भाग मग आपल्या नशिबाचा असेल किंवा आपल्या कर्माचा असेल, आपल्या कृत्यांचा असेल. परंतु मुळामध्ये आपल्याला परमेश्वराने हा खांब न बनवता, आपल्याला परमेश्वराने हा तांब्या न बनवता, आपल्याला परमेश्वराने या ठिकाणी असलेलं घड्याळ न बनवता परमेश्वराने आपल्याला माणूस बनवलं. आणि अनेक लोक, तुम्ही पण खूपदा ऐकलं असेल, 84 लाख हजार लाख काहीतरी योन्यांमधून गेल्यानंतर माणूस म्हणून जन्म मिळतो. तो या जगामध्ये मिळतो, आशिया खंडात मिळणं, त्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये मिळणं, त्यानंतर तो पुण्यामध्ये मिळणं, त्यानंतर सदाशिवपेठच्या या सुंदर अशा व्याख्यानांना येता येणं, याच्यासारखं खरं म्हणजे काही सुख नाही आहे. परंतु आता ज्याचा त्याचा तो बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून पाडगावकर नावाचे कवी म्हणतात, जीवन हे काही काटेरी डंक आहेत का, डोळे उघडून तर बघ, ते तर फुलपाखराचे पंख आहेत. जीवन हे काही काटेरी डंख नाही आहेत, ते फुलपाखराचे पंख आहेत. आणि पुढे ते असे म्हणतात की जीवन कसं जगायचं, कणत कणत की गाणे म्हणत, वाटेवरची फुले वेचत की काट्यांवरचे दुःख झेलत. तुम्ही सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणे म्हणत. वाटेवर हजारो फुलं आहेत, ती फुलं वेचत पुढे जायचंय का फक्त काट्यांवर जे दुःख आहे ते दुःख झेलत, ते दुःख अनुभवत, दुःख लोकांना सांगत पुढे जायचं. म्हणून तुम्ही बघा, तुमच्या या आयुष्यामध्ये अशी काही माणसं असतील, 10 ती 5-6 माणसं की जी सामान्य असतात, जी जसं घडलं तसं सांगतात. परंतु 2-3 माणसं अशी असू शकतात की प्रत्येक गोष्टीत काहीतरी नकारात्मक जे असतात तेच ते वर आणतात. मी असं म्हणत नाही नकारात्मक सांगायला नको, आपण तर प्रतिक्रिया किंवा फीडबॅक देतो. म्हणताना आपण सुरुवातीला काहीतरी चांगलं सांगणं आणि मग नंतर काहीतरी सुधारणा सुचवणं, हे सगळं ठीक आहे. सावरकर नावाची मूव्ही त्या रणदीप हुड्डानी केली, ती मूव्ही चांगली आहे, पण जरा इंग्रजीचा वापरच जास्त झाला. आता हे बोलायची काही गरज आहे का, हे नंतर बोललं तर चालतं. त्याने अभिनय उत्तम केला, सावरकर किती महान होते, त्यांचा किती त्याग होता, हे बोलणं आणि त्यानंतर मग एखादी कॉमेंट अशी करणं. पण सुरुवातच जर त्या कॉमेंटने होत असेल तर अशा व्यक्तींपासून, अशा परिस्थितींपासून दूर राहिलेलंच बरं आहे, असं माझं मत आहे. तर आपलं जीवन अधिक सुखी आणि आनंदी होईल. अशा व्यक्तींना बाजूला हटवलं पाहिजे, आधी त्या खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे. नाहीतर त्यांच्या सानिध्यात आपण सतत राहू तर आपण सुद्धा तसं झाल्याशिवाय राहणार नाही. हा एक महत्त्वाचा भाग. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आनंदी राहणं ही तशी मानसिक सवय. म्हणजे एखाद्या माणसाला जर आनंदी राहायचंच असेल तर वीज असेल, म्हणजे लाईट असतील तरी तो आनंदी असेल, किंवा उन्हाळ्यामध्ये 1-2 तास पंखा चालत नसेल तरीसुद्धा तो आनंदीच असेल. कारण मुळामध्ये आनंदी राहणं ही त्याची मानसिक सवय. आणि कुठल्या तरी कारणाने आनंदी राहणं हे फार सगळ्यांना जमतं की बाबा पंखा आहे, मग गरमी कमी होतीये, मी आनंदी आहे. परंतु कुठल्याच कारणाशिवाय आनंदी राहणं हे ज्यांना जमतं ते जीवन चांगलं जगू शकतात, असा साधारण अनुभव आहे. कारणाशिवाय आनंदी राहणं जमलं पाहिजे. आपल्याला कारणाशिवाय आनंदी राहणं जमत नाही. काहीतरी कारण आहे म्हणून आपण आनंदी असतो, परंतु ते कारण संपलं की आपला आनंद सुद्धा संपतो. कारण कारण कधी ना कधी संपणारच आहे. एखादा आपल्या घरी लग्न आहे, त्यामुळे आपण खूप खुशीत आहोत, आनंदी आहोत. मग काय 8 दिवस 10 दिवस महिनाभर त्याची धामधूम चालेल. पत्रिका लोकांना वाटणं, दागदागिने खरेदी करणं, कपडा लत्ता खरेदी करणं, लोकांकडे जाऊन निमंत्रण देणं. लग्न झाल्यानंतर काय लग्न केलं तुम्ही, वा वा वा, असं लग्न मी पाहिलंच नाही, काय जेवण होतं राव, हे अनुभवत राहणं. लोकांकडनं ऐकल्यानंतर आपल्याला त्याच्या जेवणामध्ये तृप्ती मिळते, त्याहीपेक्षा तृप्ती जास्त मिळते. कारण जेवण म्हणजेच जेवण चांगलं आहे म्हणजे लग्न चांगलं आहे, असं अनेकांचं मत असतं. आणि किती 1-2 महिने आपण त्याच्यात राहू शकतो, ते संपलं, पुढे काय. त्यामुळे फक्त आपल्याकडे काहीतरी एखादं कार्य आहे म्हणून आनंदी राहणं, कार्य संपलं की परत दुःखी होणं, यापेक्षा कुठल्याच कारणाशिवाय आनंदी राहणं, अर्थात ही खूप अवघड अशी अवस्था आहे. अनेकांना हे जमत नाही. मागे मी याबद्दल कधीतरी बोललो होतो की एखादा प्रसंग एकदाच घडतो, परंतु आपण तो प्रसंग 50 वेळा आठवत बसतो आणि म्हणून आपण त्याच्यावरचं व्याज अनेकदा देत असतो. एखादा माणूस घर खरेदी करतो त्यावेळेस त्या माणसाला व्याज द्यावं लागतं की 10 लाख कर्ज घेतला असेल तर 10-15 लाख रुपये व्याजही असू शकतं. मूळ किंमत 10 लाख, परंतु द्यावे लागतात 10-20 वर्षांमध्ये 25 लाख फेडावे लागतात. तसं असतं. अनेक माणसांना त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग एकदाच घडतो, परंतु त्याच्यावरचं जे व्याज असतं ते व्याज ते अनेकदा भरत बसतात, फेडत बसतात, म्हणून त्यांना ते कर्ज वाटतं. म्हणजे एखादी गोष्ट एकदा घडते, एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी बोललेली असते, परंतु आपण त्या व्यक्तीचं बोलणं हे 100 वेळा आठवत राहतो आणि म्हणून आपण दुःखी असतो. म्हणून आनंदी असणं ही एक मानसिक सवय आहे. आणि
सहज मी अगदीच विचार करत बसलेलो असताना मला असं कधीतरी वाटून गेलं की आपण असं म्हणतो की आता बघा, हा ग्लास आहे, हा पेला आहे, हा जर पेला इथे ठेवलेला असेल आणि वारं जोरात आलं आणि तो पेला जर खाली पडला तर आपण सहजगत्या बोलून जातो की पेला व्यवस्थितपणे ठेवला होता, परंतु वारा जोरात आलं त्यामुळे तो पेला खाली पडला. ओके. परंतु तुम्ही जर मुळात खोलात जाऊन विचार केला सखोलपणे तर तुम्हाला हे लक्षात येईल की दोष त्या वाऱ्याचा नाहीये, दोष त्या पेल्याचाच आहे. कारण वारं जोरात आलं परंतु टेबल खाली पडला नाही, वारं जोरात आलं परंतु खुर्ची खाली पडली नाही, वारं जोरात आलं तरी तुम्ही तहेस महेस सुद्धा हल्लेला नाहीये. वारं जोरात आलं परंतु तो पेला खाली पडला. कारण दोष वाऱ्याचा नाहीये, दोष त्या पेल्याचा आहे. कारण तो पेला त्या वाऱ्याची जी शक्ती आहे ती सहन करू शकला नाही, म्हणून तो खाली पडला, तो कमजोर होता. तसं आहे, कुणीतरी येतं काहीतरी बोलतं आपण दुःखी होतो, कुणीतरी येतं काहीतरी वाईट साईड बोलतं आपल्याला वाईट वाटतं. दोष त्या बोलणाऱ्याचा कदाचित असेल, परंतु आपण ते सहन करू शकत नसतो. आपल्यामध्ये ती सहन करण्याची एक उत्तम अशी मानसिक क्षमता नसते, म्हणून आपण दुःखी होतो. आपण सहज सांगतो की तो आला, तो मला असं काहीतरी बोलला आणि मला खूप वाईट वाटलं. अरे ते वाईट वाटणं हे तुझ्या मानसिक दौर्बल्याचं कारण आहे. तू जर मानसिकरित्या कणखर झालास आणि ठरवलंस की या व्यक्तीकडे मी लक्ष देणार नाही, तर तू दुःखी होण्याचं कुठलंच कारण नाही. म्हणून गांधीजी असं म्हणत असत, नो वन कॅन हर्ट यू विदाऊट युअर प्रायर परमिशन. की कोणीतरी येतं आणि तुम्हाला दुःखी करतं, तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणीही दुसरा माणूस दुःखी करू शकणार नाही. तुम्ही जर ठरवलं की मी लक्ष देणार नाही तर त्या माणसाचं महत्त्व आपोआप कमी होत जाणार. परंतु तुम्ही जेवढं लक्ष द्याल तेवढं त्या माणसाला महत्त्व प्राप्त होतं. आपण ते म्हणतो, हाती चले बाजार कुत्ते भोक हजार, सज्जन को दुर्भाव नाही निंदे चाहे संसार. की हत्ती रस्त्याने चाललेला असतो परंतु कुत्री भुंकत असतात, त्या हत्तीला त्याचा काही परिणाम होत नाही हत्तीवर, आणि हत्ती त्याच्या रुबाबात पुढे चाललेला असतो. परंतु हे खूप कमी माणसांना जमतं. आणि आणखी एक महत्त्वाचा भाग असा आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये मानसिकरित्या आनंदी राहू न शिकण्याचं आणखी एक कारण हे की आपण परमेश्वराला आपली आडली नडली कामं करणारा नोकर समजतो, आणि म्हणून आपण सगळा दोषाचा धनी परमेश्वराला करून टाकतो. आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी काहीतरी चांगलं घडलं तर आपण फार कमी वेळा परमेश्वराकडे जातो आणि त्याचे आभार मानतो. म्हणजे एखादी गोष्ट होईपर्यंतच आपल्याला परमेश्वर हवा असतो, ती गोष्ट घडल्यानंतर बाकी आता परमेश्वराच्या संदर्भामध्ये आपल्याला पूर्णपणे विसर पडतो. परंतु चांगलं झालं तरी परमेश्वरामुळे झालं, आणि एखादं काही चांगलं झालं नाही तरी ते परमेश्वरामुळे झालं म्हणजे माझ्या नशिबातच ते असेल, असं आपण खूप कमी वेळा विचार करतो. चांगल्याचा दोष, वाईटाचा दोष आपण परमेश्वराला देऊन मोकळं होतो, परंतु चांगल्याचं जे काही क्रेडिट आहे, श्रेय, ते आपण परमेश्वराला देत नाही. त्यावेळेस आपण म्हणतो, नाही नाही, परमेश्वर आला होता का परीक्षा लिहायला, मी परीक्षा लिहिली, मी गेलो नसतो तर मी पासच झालो नसतो, परमेश्वराचा काय संबंध. आणि थोडासा काही झाला, आपला ॲक्सिडेंट झाला, देव डोळे बंद करून बसला होता, अरे तुला गाडी चालवता येत नव्हती हे तू बघ, तू रोज गाडी चालवतोस, तू रोज पडतोस का, आज का पडलास, आज तुझा काय ॲक्सिडेंट झाला. तू रोज परमेश्वराला त्याचं श्रेय देत नाहीस, तर परमेश्वराला त्याचं दुश्रेय देण्याचा अधिकार देखील तुला नाही. आणि म्हणून आपण मुळामध्ये सुखी असणं ही मानसिक सत्ता. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे खूप कमी माणसं ही मुळामध्ये सुखी असतात. बरीचशी माणसं ही आपण सुखी आहोत हे दाखवण्याच्या भानगडीमध्येच पडलेली असतात. म्हणजे बघा की या सभागृहामध्ये इथे जर एखाद्या माणसाला सांगितलं की इथे सतरंजांची व्यवस्था आपल्याला करायची, खुर्च्या मांडायच्या आहेत, त्या ठिकाणी टेबल मांडायचं आहे, माईक वगैरे सगळी व्यवस्था करायची, दोघं तिघं ते करत असतील तर 2 माणसं कदाचित नीट करतील. परंतु एखादा माणूस असा असेल की वरिष्ठ आल्यानंतर तो पटकन कामाला सुरुवात करतो, वरिष्ठ गेल्यानंतर परत टंगळमंगळ सुरूच. म्हणजे आपण फक्त दाखवण्यासाठी करतो की आपण खरंच मनापासून करतो, म्हणून कोणी नसताना देखील आपण आपलं काम इमाने इतबारे करत राहणं ही खरी सचोटी. कोणी आपले वरिष्ठ आपल्याला बघतात म्हणून आपण करतो हे तर ठीकच आहे. याचा अर्थ असा आहे की आपण खऱ्या अर्थाने सुखी आहोत की आपण सुखी आहोत हे लोकांना भासवत आहोत, की आपण सुखी आहोत हा लोकांना वाटतं आहे, हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपण नेहमी तुम्ही असं कदाचित तुम्ही असा अनुभव देखील घेतलेला असेल की
एखाद्या माणसाकडे त्याच्या आयुष्य जगत असताना त्याच्याकडे काही गोष्टी असतात, परंतु त्या 4 गोष्टींमध्ये तो सुखी असतो. आणि एखाद्याकडे 50 गोष्टी असतात तरी देखील तो दुःखी असतो. तो फक्त सुखी आहे असं एक सोंग निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु अशी माणसं ही स्वतः देखील सुखी राहत नाहीत आणि इतरांना देखील सुखी राहू देत नाहीत. म्हणून कदाचित अशा माणसांपासून दूर राहणं हा देखील सुखी जीवनाचा मूलमंत्र असू शकेल का, यावर तुम्ही सगळे निश्चित पद्धतीनं विचार करू शकता. एकाला विचारलं की बाबा आनंदी राहण्याचं रहस्य काय, तेव्हा तो म्हणाला, आय वॉन्ट पीस, आय वॉन्ट पीस, आय वॉन्ट पीस. आय म्हणजे मला, वॉन्ट म्हणजे हवंय, पीस म्हणजे शांती. मला पीस हवी आहे, मला शांती हवी आहे, मला शांती हवी. पण दुसऱ्याने सांगितलं सोपा उपाय, आय वॉन्ट पीस मधलं आय काढून टाक. म्हणजे काय, मी काढून टाक. वॉन्ट पीस मधलं वॉन्ट काढून टाक, म्हणजे हवंय 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 काढून टाक. आपोआप जे उरेल ती शांतीच असेल. तू फक्त हे जर म्हणत बसला की मला शांती हवी आहे आणि त्यातला मीपणा घेऊन बसला आणि हवंय 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 घेऊन बसला, तर जे तुझ्याकडे आहे ते सुद्धा तू बघणार नाहीस. म्हणून असं एकदा एकाने सांगितलं की कुत्री माणसांच्या मागे लागतात. गाड्या आपण वेगवान चालवतो, त्या पद्धतीने चालवतो, कुत्री मागे लागतात. याचं कारण काय, तर कुत्री देखील खूप चिडतात माणसाकडे बघून की अरे किती हा त्या भौतिक सुखाच्या मागे पळतोय, अरे जीवन जगायचं सोडून हा भलत्याच गोष्टींकडे पळतोय, थांबा, याला थांबवा आणि एक याला चावा घेतला पाहिजे, तेव्हा हा कुठंतरी थांबेल. तुम्हाला सिकंदराचं उदाहरण माहीत असेल. तो सिकंदर जेव्हा गेला तेव्हा तो असं म्हणाला की मी सगळं जग जिंकलं, परंतु आज जात असताना म्हणजे माझा आता जेव्हा मृत्यूची घटिका जवळ आली आहे तेव्हा मला असं लक्षात आलंय की मला घेऊन काहीच जाता येत नाही. जे काही आहे ते मला सगळं इथे सोडूनच जावं लागतं. त्यामुळे आपण खूप काहीसा आपल्याकडे निर्माण करत असतो. मला कोविडच्या काळात एक कथा आठवते. कोविड झाला म्हणून एका उद्योगपतीचे आई वडील, त्याची पत्नी, त्याचा मुलगा आणि मुलगी सगळेजण मृत पावले त्या कोविडमुळे. आणि हा माणूस रशियामधला उद्योगपती, ज्याचे 9 हॉटेल्स होते, 2 कंपन्या होत्या आणि हा अब्जाधीश होता. म्हणजे काही अब्ज करोड रुपये त्याच्याकडे असतील एवढी त्याची संपत्ती होती. परंतु हा त्याच्या एका हॉटेलच्या गच्चीवर एकदा गेला, सगळ्यात वरच्या मजल्यावर. तिथे गेल्यानंतर सगळी जी काही त्याच्याकडे कॅश होती, संपत्ती होती, ती त्या हॉटेलवरून त्याने खाली फेकून दिली आणि त्याने त्या 9व्या मजल्यावरनं उडी मारून जीव दिला. त्याचं हेच म्हणणं होतं की माझे कुटुंबीय माझ्यासोबत नाहीत. मला जीवन जगत असताना जे काही मी मिळवलं तो आनंद साजरा करण्यासाठीचे जे लोक हवेत ते लोक माझ्यासोबत नाहीत आणि ते नाहीत म्हणून याला काहीच अर्थ नाही. आणि तसंही मी काय घेऊन जाणार आहे. म्हणून त्याने काही सरकारजमा संपत्ती केली, काही सामाजिक उपक्रमांना संपत्ती देऊन टाकली आणि बाकी सगळी संपत्ती त्याने फेकून दिली. तर शेवटी महत्त्वाचा हा भाग आहे. मध्यंतरी असंच मी वाचन करत होतो, त्यामध्ये मला असं जाणवलं की आपल्याकडे जे आहे ते आपल्याला नेहमी कमी वाटत असतं, परंतु काही माणसांकडे ते सुद्धा नसतं. म्हणजे 2 हात आणि 2 पाय एकदम व्यवस्थित असणारा माणूस हा परमेश्वराला, माझ्या डोक्याला थोडा मार लागला म्हणून मंदिरामध्ये जेव्हा दोष द्यायला जातो तेव्हा त्याला एक पाय नसलेला आणि एक हात नसलेला एक माणूस दिसतो आणि तो देखील हेच म्हणत असतो की परमेश्वरा, ठीक आहे, माझा एक पाय हात पाय गेला, एक पाय आणि एक हात गेले, परंतु एक हात आणि एक पाय माझ्याकडे आहे. म्हणजे एखादं दुःख असतानाही माणसं प्रार्थना करत असतात, समाधान मानत असतात. आपल्या आयुष्यामध्ये सगळं असतं, परंतु आपल्याला त्याचा विचार करायचा नसतो. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग. आणखी एक जीवन जगत असतानाचा सगळ्यात महत्त्वाचा सोपा मूलमंत्र म्हणजे काळानुसार स्वतःमध्ये बदल करणं. जर आपण काळानुसार स्वतःमध्ये बदल करत नसू तर कदाचित आपल्या वाट्याला दुःख आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एखादी सून असते आणि ती 20, 25, 30 वर्ष सूनच असते. त्यानंतर तिचा मुलगा मुलगी मोठे होतात आणि मग त्यांचं लग्न वगैरे होतं. मुलाचं लग्न झाल्यानंतर ती सासू होते आणि मग सून घरामध्ये. आणि मग सून घरामध्ये आल्यानंतर सासू ही सून असताना जशी वागत होती तशीच जर वागत राहिली त्या सुनेशी, तर तिचं आणि त्या सुनेचं, सासू सुनेचं कधीही पटणार नाही. सासू म्हणजे सारख्या सूचना आणि न म्हणजे सूचना नको. ही जी मोठी दरी आहे ती दरी त्यांची कधी संपणारच नाही. त्याच्यामुळे सासू झाल्यानंतरची जी भूमिका आहे ती बदलावी लागेल, सून असतानाची जी भूमिका आहे ती बदलावी लागेल. किंवा आणखी एक उदाहरण म्हणजे एखादा माणूस कार्यालयामध्ये
तो अधीक्षक असेल, तिथला बॉस असेल, परंतु घरी गेल्यानंतर त्याला बॉससारखं वागून जमणार नाही. त्याला घरातल्या माणसासारखं सामान्य जीवनच जगावं लागतं. तो म्हणत असेल की मी बाहेर माझं सगळे ऐकतात आणि घरातही तुम्ही सगळं माझं ऐकलंच पाहिजे, तर घरातली माणसं गोड बोलून त्याला हळूच काढून देते. हे दुःख त्याच्या वाट्याला येईल. म्हणून काळ जसा बदलतो तसं आपल्याला बदलता आलं पाहिजे. मागे आपण याविषयी बोललो की आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स वगैरे सगळे होतात. परवा मला 80 वर्षाचे एक वृद्ध रिक्षा चालक भेटले. मी रिक्षामध्ये बसलो आणि साधारण त्यांचं वय 75 वगैरे असेल असं मला वाटलं. आणि पल्ला बराच होता, वाट मोडून काढायची होती, 5-6 किलोमीटरचं अंतर होतं. सहज बोलावं म्हणून मी त्यांना म्हटलं की काका तुमचं वय बरंच दिसतंय, 70-75 तरी वय असेल, तरी तुम्ही रिक्षा चालवता. ते म्हणाले बाळा माझा वय 80 आहे, 80 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मी म्हटलं आणि तुम्हाला हे ओला उबर वगैरे सगळं जमतं, गुगल पे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा ते बुकिंग रिसीव्ह करणं, त्या माणसाकडे जाणे, सगळं तुम्हाला? ते म्हणाले मला हे सगळं जमतं कारण काळानुसार बदलावं लागेल. जर मी बदललो नाही, फक्त कॅशच्या व्यवहारामध्ये राहिलो, तर हल्ली कोणी कॅशचा फारसा व्यापार करत नाही. आणि काही वयस्कर माणसं जरी हे करत असतील, त्यांना कॅश वगैरे सोपी वाटत असेल, तरी येणारा प्रत्येक माणूस जो माझ्या रिक्षात बसतो तो वयस्करच असेल असं नाही. त्यामुळे अशा अनेक गिराईकांना किंवा कस्टमर्सना मला नाही म्हणावं लागलं. मग मी हे सगळं शिकून घेतलं आणि घरी बसून काय करायचं वगैरे वगैरे असा त्यांचा विचार होता. ते म्हणाले मी काळानुसार बदललो म्हणून इथपर्यंत येऊ शकलो. जर मी बदललो नसतो तर घरी मुलाचे आणि सुनेचे टोमणे खात मला बसावं लागलं असतं. त्यापेक्षा मी माझा आनंदाचं जीवन जगतोय. त्यामुळे काळानुसार जी माणसं बदलली ती माणसं कदाचित अधिक सुखी झाली. आणि तुलनेनं तुम्ही बघाल तर मला काही कोणाला दोष वगैरे द्यायचा नाही आहे, पण घरातला सासरा हा त्याच्या सुनेशी वागताना तुलनेनं जास्त सुखी असू शकेल सासूपेक्षा. सासू सुनेशी वागताना किती सुखी असेल आणि सासरा सुनेशी वागताना तुम्ही असं म्हणाल कदाचित की बाबा सासूचा सतत संबंध येतो म्हणून सुनेचा आणि सासूचा काही वेळा जमत नाही, सासऱ्याचा तेवढा संबंध येत नाही. परंतु अनेक ठिकाणी मी बघितलंय की सासरे ही जी मंडळी असतात ती फारशी नाक खुपसत नाही आणि ते स्वतःला बदलून घेतात. परंतु सासवांचं तसं नसतं. इतक्या वर्षांपासून मी हे सगळं केलंय, आता माझ्याशिवाय पान हलूच कसं शकतं, हा विचार आहे. म्हणून सुखी जीवनाचा मंत्र काळानुसार बदलण्याच्या बाबतीत एकाने असा दिलाय की तुझ्या सासूने जशी तुला चावी तुझ्या हाती देऊन टाकली होती लग्न झाल्यावर, तशी तू ती चावी फक्त सुनेला देऊन टाक, बरेचसे प्रश्न सुटतील. चावी देणं म्हणजे फक्त चावी देणं नाहीये, तर चावी देणं याचा अर्थ अधिकार देऊन टाकणं आणि स्वतः ज्या अधिकारांमध्ये आपण राहत होतो ते अधिकार सोडून देणं हळूहळू, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग. आणि हे जर आपण काळानुसार बदलणं करू शकलो तर कदाचित आपल्याला यश येऊ शकेल. आणखी एक महत्त्वाचा भाग जो आपण 4-5 वेळा बोललेलो आहोत, चर्चा झालेली आहे. अनेक वेळा आपण बोलतो परंतु ते वागणं शक्य होत नाही, परंतु आपल्याला ते करायला लागेल की फारशी कुणाकडनं फारशी काही अपेक्षा न करता जे काही जसं आहे तसं मुक्तपणे स्वीकार करणं हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून बुद्ध असं सांगतो की दुःखाचं मूळ अपेक्षांमध्ये. तुम्ही एखाद्या माणसाकडनं अपेक्षा करता आणि तो माणूस त्याला जेवढं शक्य आहे तेवढं करतो, परंतु तुमची अपेक्षा 100ची असते, तो माणूस 30च करू शकतो. तो वरचा जो 70चा भाग आहे ते तुमच्या दुःखाचं मूळ कारण. म्हणून तुम्ही जेवढी अपेक्षा करत राहाल तेवढं तुमचं जीवन असुरक्षित होत राहील आणि तुम्ही जेवढं स्वीकार करत राहाल तेवढं तुमचं जीवन आनंदी किंवा सुखी होत राहील. म्हणजे आपल्याकडे एखादी व्यक्ती आपल्या लग्नामध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये येते आणि आपल्याकडनं आपण त्या कार्यक्रमामध्ये गेलेलो असतो. मागेही म्हटलं होते तेव्हा आपण समजा 1000 रुपयाचा आहेर केला असेल आणि त्या व्यक्तीने 700 रुपयांचा आहेर केला, तर आपली अपेक्षा काय असते, मी 1000चा केला त्याने 1000चा करावा. आता की आपल्याला कुणी ते रेड कार्पेट टाकलेलं नसतं की तू माझ्यासाठी 1000चा आहेर कर. आपणच फुकाचा मोठेपणा घेऊन तो 1000चा आहेर केलेला असतो आणि समोरच्या व्यक्तीकडनं जेव्हा 600-700चा आहेर येतो त्याच्या पद्धतीने तो करत असतो, तेव्हा आपल्याला खूप दुःख प्राप्त होतं, कारण आपली अपेक्षा खूप जास्त असते. आपली प्रत्येकाकडनं काही ना काही अपेक्षा असते, याने असं वागावं त्याने तसं वागावं. आपण किती तसं करत असतो हा भाग कदाचित आपण विसरतो, परंतु आपल्या अपेक्षा खूप असतात. म्हणून माणूस हा, स्वामी वरदानंद भारती असं म्हणतात की माणूस हा स्वतःच्या दोषांची वकिली करतो, स्वतःच्या दोषांची वकिली करतो की कसं बरोबर, आणि दुसऱ्यांच्या दोषांबद्दल न्यायाधीश होतो. म्हणजे एखादा माणूस जर, साधं उदाहरण आहे, ओट्याच्या तिथे बायका रोज काम करत असतात आणि त्या चहा करणं असेल, चहा त्या गाळणीने त्या भांड्यामध्ये ओतणं असेल, मग त्या कपामध्ये ओतणं आणि त्या देऊन टाकणं, यामध्ये थोडाफार चहा खाली सांडत असेल, रोज त्या बायका साफ करतात.
एखाद्या वेळेस राहून जातं कधीतरी, तेव्हा आपण लगेच त्यावर बोट ठेवतो. आज चहाचा कड इथे दिसतोय, हा चहा इथे कसा सांडला? रोज तर उचलला जातो चहा, व्यवस्थित असतं, आज कसं? आणि एखाद्या माणसाने जर घरामध्ये चहा केला आणि जर चहा सांडला, त्या चहापेक्षा दुप्पट चहा जर तिथे सांडला, तर माणूस सहजगत्या बोलून जातो, अरे त्याच्यात काय एवढं, 2 थेंब तर सांडला, 4 थेंब तर नाही सांडला. आणि मी कुठं रोज चहा करतो? कधीतरी चहा केला हे तू बघ ना, ते सांडलं हे काय बघ. असं आहे, आपण आपल्या दोषांची वकिली करतो आणि दुसऱ्यांच्या त्याच दोषांबाबत आपण न्यायाधीश होतो. मी एखाद्या वेळेस समजा उशिरा पोहोचलो या ठिकाणी, 5:30 ऐवजी 5:45 आलो, तर मी हे सांगेल, अरे एवढं काय त्याच्यात, नेहमी तर मी वेळेवर येतो, ट्रॅफिक प्रचंड होती वगैरे. आणि जर दुसरी व्यक्ती आली आणि मी विचारलं, अरे वेळ का झाली, त्या व्यक्तीने तेच कारण सांगितलं, तर मी म्हणेल, अरे तू लवकर निघायला हवं होतं. ट्रॅफिकवाल्यांचा जन्म आज थोडी झाला, ते पहिल्यापासूनच इथे आणि रोज ट्रॅफिक असते आणि रोज 5:30ला सुरू होतं. तुला माहिती आहे, मग तू घरातून 4ला, 4:30ला, 5लाच निघायला पाहिजे. माणूस स्वतःच्या दोषांची वकिली करतो आणि दुसऱ्यांच्या दोषांबद्दल न्यायाधीश होतो. आणि माणसाच्या अपेक्षा दुसऱ्यांकडनं खूप असतात. आपण ते करताना आपल्याकडनं काही झालं तरी चालेल, पण समोरच्याकडनं ते तसं नाही झालं. छोटी गोष्ट एखादी आपण धरून ठेवतो आणि त्याहीपेक्षा छोटी गोष्ट कोणी धरून ठेवली, एवढं काय धरून ठेवायचं त्याच्यात, त्याने काय प्रश्न सुटणार आहे का? सोडून दे म्हणावं त्याला. अरे तू आयुष्यभर धरून ठेवली आहे, 60 वर्ष तू तू लोकांबद्दलच्या गोष्टी धरून ठेवलेल्या आहेस, त्या तो सोडलेल्या नाही आहेस आणि तू त्याला सांगतो सोडून दे. म्हणून जे आपण, माणूस सुखी केव्हा होतो, कोणीतरी म्हटलंय की आपण लोकांशी तसं वागावं जसं लोकांनी आपल्याशी वागावं असं आपल्याला वाटतं. आपल्याला आवडतं ना वेळेवर कार्यक्रम सुरू करणं, तर आपण वेळेवर कार्यक्रम जावं, मग लोकांनी वेळेवर यावं असा आपल्याला अधिकार प्राप्त. आपण गोष्टी सकारात्मक पद्धतीने बघाव्या, तेव्हा आपण लोकांना सांगू शकतो. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कुठल्याही गोष्टींच्या फार अपेक्षा करण्यापेक्षा कुठल्याही गोष्टींचा स्वीकार करणं आणि स्वतः त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणं, कदाचित हा भाग. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे जीवनाबद्दल कृतज्ञता ठेवणं. मी मागे म्हटलं तसं की परमेश्वरानं माणूस म्हणून जन्म दिला, भारतात महाराष्ट्रात जन्म दिला. 2 हात, 2 पाय, 2 डोळे, कान, नाक सगळं व्यवस्थित आहे, मुलं बाळं व्यवस्थित आहेत. फार आपण अंबानी किंवा अदानी एवढे श्रीमंत नसू तरी आपण भिकेचे डोहाळे आपल्याला लागलेले आहेत, अशी विपन्नावस्था तर आपली नाही, असा भाव व्यक्त करून 4 माणसं आपल्या आयुष्यात आली, ती माणसं चांगली होती, आपलं जीवन आपण चांगल्या पद्धतीने जगलो, असा विचार करून कृतज्ञता बाळगून आपण जीवन जगत असू तर कदाचित आपल्या जीवनातला सुखाचा अर्थ आपल्याला गवसू शकेल. परंतु जर आपण दुःखी राहण्याचं ठरवलेलंच असेल तर आपल्याला जीवनामध्ये सुख दिसणारच नाही. वपू काळेंनी त्यांच्या एक वपूर्झा नावाच्या पुस्तकात असं कुठेतरी लिहून ठेवलंय की एक माणूस आतमध्ये आला आणि त्याने आल्यानंतर चपला पायातनं काढल्या, चपला उचलल्या आणि चपला कपाटात ठेवून दिल्या. आणि ठेवून दिल्यानंतर दार लावण्यापूर्वी चपलांना वाकून नमस्कार त्याने केला. मग कुणीतरी विचारलं की अरे चपलांना का वाकून नमस्कार केला? तेव्हा तो सहजगत्या उत्तरला. तो म्हणाला की या चपलांनी मला इथपर्यंत यायला मदत केली. रस्त्यात काचांचे तुकडे होते, रस्त्यात काटे होते, रस्ता खडबडीत होता, परंतु चपलांमुळे मी इथे येऊ शकलो ना, म्हणून त्या चपलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, म्हणून चपलांना नमस्कार करतो. तर तेव्हा वपू काळे पुढे लिहितात की निर्जीव अशा चपलांना जर माणूस नमस्कार करू शकतो तर जित्या जागत्या माणसाचा आदर करणं आपण जर केलं तर आपलं आयुष्य किती सुखी होईल. परंतु आपल्यामध्ये कदाचित कृतज्ञता खूप कमी असते. आपल्यामध्ये अनेकदा तक्रारींचाच सूर असतो. कृतज्ञता म्हणजे मला चांगले आईवडील लाभले, मला चांगले गुरुजन लाभले, मला चांगलं आयुष्य लाभलं, मला चांगलं घरदार प्राप्त झालं, माझी मुलं बाळं उत्तम आहेत, ते मला फार तोडून वागवत नाहीत, ते चांगलं वागतात, त्यांचंही काम धंदा नोकरी पाणी वगैरे सगळं व्यवस्थित सुरू आहे, माझ्याकडे नातवंड आहेत, काहींना तर उत्तम आयुष्य लाभतं, त्यांचं नातवंड, पहिलं नातवंड 25-30 वर्षाचं, त्या नातवंडाचं लग्न पाहून पंतवंड झालेलं असतं तरी ती व्यक्ती जिवंत असते आणि उत्तम जीवन जगत असते. ही एक कृतज्ञता नावाची जी भावना आहे ती जर आपल्यामध्ये निर्माण होऊ शकली तर कदाचित आपलं आयुष्य सुंदर होईल. भाषणाच्या साधारण सरते शेवटी असं मी सांगेन की आपण सारे निवृत्त झालेले लोक आहात, ज्यांचं वय साधारण 60 वर्ष, 65-70 या आसपास आहे. म्हणून कदाचित निवृत्तीमधले काही सुखी जीवनाचे मूलमंत्र म्हणजे आपण 5:30 वाजता इथे येता ही तर खूपच उत्तम गोष्ट आहे. म्हणजे त्यामुळे आपल्याला 4 गोष्टी आपण
आपल्या कानावर पडतात, आपण त्यावर विचार करू शकतो, आपण आनंदी राहतो, आपला वेळही चांगला जातो, आपण ॲक्टिव्ह असतो वगैरे वगैरे, हे तर आहेच आहे. आणखी याबरोबर आपल्याला जर एखादा छंद जोडता आला, तर तो छंद जर आपल्याला त्यामध्ये रमता आलं, काही असेल, पुस्तक वाचन असेल, टी व्ही तर आपण बघत असतो, पुस्तक वाचन असेल, सकाळी वॉकला जाणं असेल, झाडांना पाणी घालणं असेल, इथपासून अनेक अनेक गोष्टी असू शकतात, तरी आपला वेळ उत्तम पद्धतीने जाऊ शकेल. आणि मग आपलं जे काही घरादारातलं, संसारातलं बरंचसं लक्ष असतं आणि त्यामुळे दुःख प्राप्त होतं, ते पण कमी व्हायला मदत होईल. माणसं बदलत नाहीत, ती तशीच असतात. तुम्ही कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी फार फार तर सदाशिव पेठ आपण इथे बसलेलो आहोत, इथून पेरू गेटपर्यंत किंवा तिकडे सुजाता मस्तानी, रमेश डाईंग वगैरे आहे, तिथपर्यंतच माणसं बदलतात. तुम्ही जर माणसांना, तो माणूस इथं उभा आहे आणि त्याने शिवाजीनगरपर्यंत बदलावं आणि इकडे स्वारगेटपर्यंत बदलावं अशी जर तुमच्या अपेक्षा असेल, ते होणार नाही. माणसं जशी आहेत तशीच राहतात, थोडी बहुत इकडे तिकडे ती त्यांचे गुण सद्गुण होऊ शकतात. त्यामुळे आहे त्या माणसाला जसं स्वीकारणं, आणि जर स्वीकारता येत नसेल तर हळूच त्या माणसापासून दूर जाणं, कदाचित हा पण सुखी जीवनाचा मूलमंत्र असू शकतो. म्हणून नको त्या भानगडीत पडून उठाठेवी करण्यापेक्षा आपण सगळ्यांनीच जे काही आपल्याकडनं होऊ शकतं एखादं चांगलं, ते जर करण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन आहे त्यापेक्षा आपल्याला अधिक चांगलं जगता येईल असं वाटतं. आणि हे सुखी जीवनाच्या संदर्भातलं, जीवन सुंदर आहे या संदर्भातले माझे काही विचार होते. साधारण या भाषणाच्या सरतेशेवटी एक कथा सांगून भाषणाचा शेवट करण्याचा मी प्रयत्न करतो. ही कथा तशी प्रसिद्ध कथा आहे, अनेक लोक अनेक वेळा ही कथा सांगत असतात. परंतु जीवन जगत असताना आपण जर असा दृष्टिकोन ठेवू शकलो तर आपलं जीवन सुखी व्हायला हरकत नाही, असा तो एक विचार आहे. एक माणूस, तो माणूस रस्त्याने चाललेला असतो आणि त्याला मागणं वाघ दिसतो. वाघ दिसल्यानंतर तो वाघाकडे बघतो, वाघाचंही लक्ष माणसाकडे जातं आणि माणूस पुढे पळायला लागतो आणि वाघ मागे पळायला लागतो. वाघ पळतोय, माणूस पळतोय आणि माणसाला अचानक एक झाड दिसतं. त्या झाडाच्या वर तो झाडावर चढतो, वाघापासून सुटकारा मिळवतो आणि वर बघतो तर वर मधमाशांचं पोळं त्याला दिसतं आणि त्या मधमाशांच्या पोळ्यामधून भरपूर मधमाशा येत असतात आणि झाडाच्या त्या बाजूने उडी मारून निघून जावं असं पाहतो तर झाडाच्या त्यावर दोन नाग बसलेले असतात. म्हणजे इकडून उडी मारावी तर नाग बसलेले, तिकडे उडी मारावी तर वाघ बसलेला आहे, वर निघून जावं पुढच्या झाडावर तर मधमाशांचा पोळं आहे. परंतु हे सगळं होत असताना, या चिंतेत असताना थोडा मधमाशाच्या पोळ्याला धक्का लागतो आणि त्यातलं थेंब, जो मधाचा एक थेंब खाली पडतो आणि तो चाटतो आणि म्हणतो, अरे वा, याला जीवन म्हणतात. आयुष्यामध्ये अनेक संकट असताना मधमाशाच्या पोळ्यामधून एक जो सुंदर असा मधाचा थेंब पडतो, तो म्हणजे आयुष्य आहे असं त्याला वाटायला लागतं. एरवी तो साखर कारखान्यांमध्ये, साखरेमध्ये, ऊसाच्या त्या चराट्यांमध्ये लोळून सुद्धा त्याला तो आनंद मिळाला नसता. परंतु हे सगळं दुःख आयुष्यामध्ये असताना, प्रचंड उकाडा असताना एखादी पावसाची सर यावी आणि माणसाचं जीवन ओथंबून गेल्यासारखं व्हावं, तसं त्या माणसाला वाटतं आणि तो म्हणतो की हा जो थेंब पडलेला आहे मधाचा, हे म्हणजे आयुष्य आहे. बाकी हे जे काही आजूबाजूला आहे ते सगळं बाजूला ठेवलं तरी चालेल, परंतु असा मधाचा थेंब आपल्याला आपल्या आयुष्यातला जर शोधता आला तर आपलं जीवन आहे त्यापेक्षा सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, असं मला प्रांजळपणे वाटतं. आपण साऱ्यांनी वेळात वेळ काढून हे व्याख्यान या ठिकाणी येऊन इथे ऐकलं आणि माझ्यासारख्या 30-35 असणाऱ्या माणसाला विचार व्यक्त करण्याची संधी दिली आणि मोकळेपणानं ते विचार आपण ग्रहण करून घेतले, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे आणि आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.